जाहीर सभा झालेली आहे आणि त्या सभेत तुमच्यावर देखील त्यांनी प्रक्षोभक शब्दात टीका केलेली आहे, काय सांगाल? मी आपल्या माध्यमातून बरेचदा मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगितलं की मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांवर काही चकार शब्द बोलणार नाही. त्यांनी मला शिवीगाळ करू द्या, नाहीतर अजून काय करू द्या. मी अत्यंत खूप जास्त मला या उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी प्रेम दिलं, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर कधी टीका करणार नाही. आज नाही, भविष्यातही कधी टीका करणार नाही म्हणजे करणार नाही निश्चित. बरं साहेब, संजय राऊत यांची देखील सभा संजय राऊत साहेबांनी सुद्धा मी सांगितलं की मला पिता समान आहेत आणि त्यांची मी खूप इज्जत करतो. फक्त एक दोन गोष्टी झाल्या होत्या, त्याला मी विनंती केली होती की अशा प्रकारे नाही बोललं तर बरं राहील, पण बोलले तरी काय माझा हे नाही आहे, माझा त्याच्यामध्ये आक्षेप नाही आहे आणि मी त्यांच्यावर सुद्धा एकही चकार शब्द बोलणार नाही. बरं साहेब, कृष्णा पाटीलचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, माझ्यासोबत डबल गेम केलेला आहे. हे वाटत असेल, पण महाराष्ट्रामध्ये एकच सीट अशी होती युबीटीची की जे जिंकण्यासारखी होती आणि माझं दुर्दैव आहे की माझ्या मुलाच्या त्या इलेक्शनला मी तिथं राहू शकलो नाही, नाहीतर 100% मला त्याची खात्री होती की तो निवडून येऊ शकत होता, पण दुर्दैव आहे बस. बरं साहेब, परभणी आणि हिंगोलीचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. ज्यानं शिवसेनेची गद्दारी केली त्याला कधी पुढे आले नाही, मागच्याही खासदारांचा दाखला दिलेला आहे. ठीक आहे, असेल कदाचित, ते पण वेळ आणि काळ ठरवेल ना. आता अजून त्याला वेळ आहे, बघूया. जर मी मना लोकांची जिंकू शकलो नाही तर मी पण तसं होईल, हरकत नाही. कोण लोकांचं जे काय असेल ते स्वीकारावंच लागतो. बरं, हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र आहे आणि एकनाथ शिंदे यांना अमित शहाचं पाठबळ आहे, त्याच्यामुळे खासदार फुटलेले आहेत असा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी केलेला. त्यांचा दावा ते ऑपरेशन असेल काही असेल, पण आम्ही जे लोक गेलो ते विकासासाठी गेलो. आम्ही आमच्या कार्यकर्त्याची कामं होत नव्हते किंवा सर्वसामान्य लोकांची कामं होत नव्हती, निधी अपुरी होती, म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी गेलो. आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन किंवा देवेंद्र किंवा कोणी मोदी शहा याचं नाव घेऊन उगाच मी काही बोलणार नाहीये. आम्हाला असं वाटू लागलं की इथं गेलं तर आमचा सगळ्या मतदारसंघाचा उपयोग होईल आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या चर्चा करून आम्ही तो निर्णय घेतला. उद्धव ठाकरे घराणेशाही करतात म्हणतात, मग मिंजेने स्वतःच्या पोराला मंत्री बनवायचं म्हणून काय करतोय, त्याला घराणेशाही म्हणायची नाही का? ज्याच्यामध्ये कुवत असते, ज्याच्यामध्ये करण्यासारखी परिस्थिती असते त्यांनी ते केलं पाहिजे. मग त्याच्या घराण्यामध्ये 2 जण करत असतील तर त्याला काय अडचण आहे, 3 जण करत असतील तर त्याला काय अडचण आहे. आणि जिथं कोणाची कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा जे करतात ते पण करतात. पण याला असं घराणेशाही म्हणण्याचं काही हे नाहीये. ज्यांच्यामध्ये कुवत असते, जे लोकांसाठी झटतात ते पुढे येतात. बरं, मिंजेंचं भविष्य शून्य आहे, भाजप त्याला कचऱ्यात टाकणार आहे येणाऱ्या काळात. ते सुद्धा वेळ आणि काळ ठरवेल. कोण माझं आता भविष्य सांगण्यात काही मजा नाही आणि कोणीच कोणाचं पाठ आपली दिसत नसते, त्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं नको आहे. साहेब, पंतप्रधानी अमित शहा यांना व्हायचे आणि पुढे गुलाम मिंदे त्यांना मतदान करतील असं मला वाटत आहे. त्याच्यावर काही एक चकार कसं आहे, मी काय सांगतो की भविष्यात तुम्ही कसं काय ठरवू शकता. भविष्यात तर खूप काय होतं. आम्ही म्हणजे उद्धव साहेबांच्या सोबत असताना 100 जागा उभ्या केल्या, 80 जागा येतील वाटलं, पण आले नाही. महानगरपालिका येतेच वाटलं होतं आम्हाला, पण आले नाही. खासदारकीला सुद्धा आमचे सगळेच माणसं निवडून येतील वाटलं, पण आले नाही. तर कसं आहे की ते काळ वेळ असतो त्यावेळेस ते ठरवता येईल. आताच बोलण्यात काही पॉईंट नाही असं माझं मत आहे.